महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पहिला कल अजित पवार यांच्या बाजूने लागलाय। आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भोसरी विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवे यांनी विजय मिळवलाय, असा आकडा आता प्राथमिक मोजणीमधून समोर येतोय। दरम्यान 7 फेब्रुवारीला झालेल्या राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या मतदानाचा सामना पार पडला। हे निकाल अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पहिल्या निवडणुकीचे परिणाम म्हणून विशेष आणि महत्त्वाचं मानलं जात आहे। सोलापूरमध्ये अश्विनी दळवे यांचा विजय झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अश्विनी दळवे यांचा विजय झालेला आहे। त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केलाय। भोसरी गटामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली आहे, पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सहज विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय। या निकालातून आता एनसीपीला सकारात्मक सुरुवात मिळाली असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अंतिम निकालासाठी पूर्ण मतमोजणीची वाट पाहावी लागणार।